नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आमिर पठाण. आपल्या YouTube मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जलाशिवाय जीवन नाही आणि मातीशिवाय अन्न नाही हे आपण ऐकलेलं आहे. तर माती परीक्षण करणं का गरजेचं आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपल्यासोबत जुळलेले आहेत पालवी ॲग्रो कंपनीचे एजीएम डॉक्टर अमोल आहिरे सर. नमस्कार सर. तर ते आज आपल्याला थोडक्यात पण महत्वाची माती परीक्षण करणे का महत्वाचे आहे हे तुम्हाला माहिती सांगतील. तर आपल्या शेतकऱ्याला माती परीक्षण करणे का महत्वाचे आहे याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगावी आणि माती परीक्षण केल्यानंतर ते पिकावर किंवा उत्पन्नावर काय परिणाम होतो हे एक शेतकऱ्याला एक थोडक्यात आणि चांगली माहिती अशी सांगावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. जसं की पठाण साहेबांनी चांगला प्रश्न विचारला की माती परीक्षण करणं का गरजेचं आहे. तर पठाण साहेब, जसं की बदलत्या वातावरणानुसार आपण बघू शकतो की रासायनिक खतांची मात्रा जी आहे तर ते बरेचसे शेतकरी जे आहेत तर त्याच्यावरती अवलंबून आहेत. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आता बघायला गेलं तर बरेचसे शेतकरी काय करतात की वाढ होत नाही युरिया वापरता, वाढ होत नाही अमोनियम सल्फेट वापरता, पण जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये जी काही रासायनिक खतं आहेत तर ती रासायनिक खतं ऑलरेडी उपलब्ध असतात. तर आता माती परीक्षण का करणं गरजेचं आहे. तर माती परीक्षण केल्यामुळे काय समजतं की जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत आणि कोणती अन्नद्रव्ये उपलब्ध नाहीत, तर याचा आपल्याला पूर्णपणे अंदाज येतो. आता जे आपण माती परीक्षण करणार आहे तर त्या माती परीक्षणामध्ये जी अन्नद्रव्ये आपल्या शेतामध्ये कमी प्रमाणामध्ये, तर त्यांचं जे अन्नद्रव्य आहेत तर त्या अन्नद्रव्य आपण खतांच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो. ज्या अन्नद्रव्यांची ऑलरेडी जमिनीमध्ये जास्त उपलब्धता आहे तर त्या अन्नद्रव्यांचा आपल्याला टाकून काहीच फायदा नाहीये. तर असं हे जे काही आपला जो खर्च वाढतो, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी अन्नद्रव्य उपलब्ध असतात, त्यानंतर आपण परत मार्केटमधून जी काही रासायनिक खतं आहेत तर ती खतं टाकतो. तर अशी अनावश्यक जी खतं आहेत तर ती आपण शेताला देत असतो. आता शेतामध्ये जी काही पिकं असतील तर त्या पिकाच्या वाढीनुसार, त्या पिकाच्या सर्वांगीण विकासानुसार तर त्या पिकावरती अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते ठरत असतं. तर आज जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये बरेचसे जे शेतकरी आहे की त्यांना आपल्या जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्य आहेत तर ती माहीत नसतं. तर याच्यामुळे काय होतं की कमी अन्नद्रव्य जे आहेत तर ती आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून या तो नाहीतर आपली जी काही सेंद्रिय खत आहेत तर त्याच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. पण ही माती परीक्षण केल्यामुळे काय होतं की कमी असणारी अन्नद्रव्य जे आहेत तर ती आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि जी जास्तीची अन्नद्रव्य आहेत जमिनीमध्ये की त्याच्यावरती आपल्याला जास्त खर्च करून काही फायदा नाहीये. जर आपण अनावश्यक खतांवरती खर्च जर केला तर आपल्याला आपला जो काही खर्च आहे उत्पादन काढण्याचा तर तो खर्च वाढेल. आणि तो खर्च वाढल्यामुळं आपल्याला म्हणजे उत्पादन कमी आणि खर्च जास्त, तर ह्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करूनच अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग ज्याच्यामध्ये माती परीक्षणामध्ये तुम्हाला प्राथमिक ज्या ग्रेड आहेत ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, तर ही जी महत्वाची अन्नद्रव्य आपल्या पिकाला पाहिजे असतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये, तर त्याची आपल्याला पूर्णपणे एक आयडिया येईल की माझ्या जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. तर त्याच्यानुसार तुम्ही फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल किंवा पोटॅश असेल तर याची मात्रा जी आहे तर ती आपण ठरवू शकतो. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य ज्याला आपण सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो, ज्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, तर हे पिकाच्या कालावधीनुसार आणि पिकाच्या जे पीक आहे तर त्या पिकावरती डिपेंड असतं. जसं की आपण मसाले वर्गीय पिकं जर घेत असतील तर त्याच्यामध्ये सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे तर हे खूप महत्वाचा वाटा जो आहे तर त्या या अन्नद्रव्याचा आहे. त्यानंतर कॅल्शियम जे आहे तर ह्या दुय्यम अन्नद्रव्याचा खूप महत्वाचा वाटा आहे. पण माझ्या जमिनीमध्ये किंवा शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये ऑलरेडी हे अन्नद्रव्य उपलब्ध आहे, पण मला किंवा शेतकऱ्यांना माहितीच नाहीये की कोणत्या अन्नद्रव्याची माझ्या शेतामध्ये कमतरता आहे. तर ते जर अचूक तुम्हाला माहित नसेल तर आपण अन्नद्रव्य जे आहे तर ते व्यवस्थापन करणं हे चुकीचं ठरतं. बरोबर. तर त्यासाठीच अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना
माती परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. याच्यामुळे आपल्याला जो वाढता खर्च आहे तर तो खर्च आपण खतांवर कमी करू शकतो आणि कमी कमी खतांमध्ये जास्तीत जास्त जे उत्पादन आहे तर ते आपण ह्या माती परीक्षणाच्या रिपोर्टच्या आधारे जे आहे तर ते आपण उत्पादन घेऊ शकतो. धन्यवाद सर. मी अशी आशा करतो की सरांनी सांगितलेली माहिती ही आपल्याला नक्कीच कळली असेल. जर हे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.